शिवसेना, युवा सेना, किसान सेना शहर आणि ग्रामीण या संयुक्त विद्यमानाने सन्माननीय शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय नरभाऊ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय किसनरावजी धोंडगे पाटील, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय नंदभाऊ कराडे, किसान सेनेचे जिल्हा प्रमुख वसंतरावजी झालटे, सर्व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकेच्या या भ्रष्ट कारभाराविरुद्ध आज चिखली शहर शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय आमचे मार्गदर्शक श्रीरामभाऊ झोडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य या दफडे आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि हा मोर्चा आपल्या या नगरपालिकेच्या भ्रष्ट या जनतेच्या सेवेसाठी ही नगरपालिका ही संस्था या ठिकाणी कार्यरत काम करते, परंतु गेले 3-4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय कामकाज या ठिकाणी चालू असल्यामुळं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी या संस्थेमध्ये या नगरपालिकेमध्ये नसल्या कारणास्तव नगरपालिकेचे नगरसेवक नाही आहेत, नगरपालिकेचे नगराध्यक्ष नाही आहेत, म्हणून यांचा जुलमी हा कारभार या ठिकाणी आपण मोर्चा चालत असताना आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य या ठिकाणी प्रस्थापित झालंय. या ठिकाणी आरोग्याच्या दुर्व्यवस्था आहे, शिक्षणाची आहे, या ठिकाणी बरेच असे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न घेऊन या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं नगरपालिका धडक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी सन्माननीय श्रीरामभाऊ झोडे यांनी या ठिकाणी केलंय. या शासनाला जागी करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलाय. या प्रसंगी मी सर्वप्रथम आजच्या या मोर्चाचे आयोजक श्रीरामभाऊ झोडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या मोर्चाला संबोधित करावं. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, या चिखली नगरपालिकेवर हे दफडे बजाव आंदोलन ज्या जनतेच्या हितासाठी या ठिकाणी करण्यात येत आहे, त्या आमच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नरभाऊ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तालुक्याचे तालुका प्रमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख व किसान सेनेचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख या सर्व यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. आज या ठिकाणी म्हणजे चिखली शहराचं आपण गेल्या बऱ्याच दिवसाचं पाहतो की या ठिकाणचं वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे. ही नगरपालिका झोपलेली आहे. हिला जागे करण्यासाठी आपण या ठिकाणी दफडे आंदोलन या ठिकाणी दफडे वाजून त्यांना जागी करण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. कारण पाहता गेल्या 4 वर्षापासून ही नगरपालिका बरखास्त आहे. बरखास्त असल्यामुळे कुठला निर्णय कसा होतो, काय होतो हे जनतेला कुठंच कळत नाहीये. हे छोटे मोठे मुद्दे असतात, त्या मुद्द्यावर कुठंतरी झाकून टाकण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. आम्ही सर्व या नगरपालिकेची माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं की हा नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार आहे आणि भोंगळा कारभार या ठिकाणी जो चालू आहे याला कुठंतरी आपण बोललो पाहिजे आणि या ठिकाणी विरोध केला पाहिजे. या माध्यमातून या ठिकाणी ही सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली. सांगायचं म्हणजे एक साधं निवेदन आहे. ज्या लोकांच्या गरजू वस्तू असतात, ज्या लोकांना जे आवश्यक नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालं पाहिजे, त्या जनहिताच्या ज्या विषय आहेत तेच विषय आम्ही या माध्यमातून पॉम्पलेटमध्ये घेतले आणि या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. हे म्हणजे शहरातील जो स्वच्छतेचा विषय या ठिकाणी आलेला आहे. स्वच्छता पाहता तुम्ही कुठंच काही स्वच्छता नाहीये. 1-2 महिना कोणाची नाली निघत नाहीये. हा आमचा या नगरपालिकेवर आरोप आहे. गच्च भरल्या जातात, काढल्यानंतर त्याचा ढिगार रस्त्यानं सुद्धा पडतोय. आज या ठिकाणी मी एवढं सांगेन की आमचा दफडे आंदोलनाचा ज्या या टायमाला या ठिकाणी आम्ही आलो तर रस्त्याने येत असताना बऱ्याच ठिकाणी कचरं आणि ढीग साधलेले हे दिसले आम्हाला. ही इतकी झोपलेली नगरपालिका आहे. म्हणून त्या ठिकाणी स्वच्छतेचा जो विषय आहे, कधी आपल्याकडे फवारणी येत नाही, कधी पेशी पावडर सुद्धा टाकल्या जात नाही, नाली व्यवस्थित काढल्या जात नाही. अशा पद्धतीची ही नगरपालिकेचा भोंगळा कारभार या ठिकाणी सुरू आहे. म्हणून या थांबला पाहिजे आणि यांच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचंय. आज छोट्या गोष्टी आहेत. घनकचऱ्याचा विषय येतो. आपल्याला घंटागाडी ही प्रत्येकाच्या दारात आली पाहिजे. प्रत्येकाच्या दारात त्यांनी योजना आखलेली आहे आणि त्या योजनेचे पैसे सुद्धा तुमच्या आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी वसूल
प्रकार या नगरपालिकेत सुरू आहे. म्हणून आपल्याला कुठेतरी या जागी करायचंय. टॅक्स इतका वसूल करायचा म्हणजे जितका आपल्याकडून भरता येईल. आपण कधी 2 महिने टॅक्स नाही भरला तर 24% आपल्याकडून व्याज दर आकारून आपल्याकडून व्याज दर घेतात आणि सुविधा म्हणलं तर कुठलीच आपल्याला सुविधा देत नाहीये. आज दुसरा प्रश्न आहे की चिखली शहराचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आज पाण्याचा प्रश्न म्हणजे इतका मोठा गंभीर आहे की आजही आपल्याला 20 आणि 25 17-18 दिवसाच्या अंतरावर पाणी येते. इतकं पाणी असूनही पाण्याचा प्रश्न इतका गंभीर या ठिकाणी झालेला आहे. काही वर्षापासून या नगरपालिकेची एक योजना मंजूर झालेली आहे आणि त्या योजनेमध्ये सांगितलेलं आहे की आपली एक पाण्याची योजना आहे की रोज पाणी मिळालं पाहिजे. आम्ही त्याचं स्वागत करतो. रोज पाणी आमच्या जनतेला मिळालंच पाहिजे. पण ती योजना राबवत असताना तुमच्याकडे गेल्या 3 ते 4 वर्षापासून ती योजना मंजूर आहे. मग तुम्ही कोटी अब्ज रुपयाचे रस्ते नवीन करायची तुम्हाला गरजच नव्हती. पण तुम्ही ते रस्ते केले आणि आता ते फोडणं सुरू केले. आज ते फोडल्यानंतर त्या लोकांना येणं जाण्यासाठी फार त्रास त्या ठिकाणी होतोय. म्हणजे इतकी परिस्थिती नाजूक झालेली आहे की पाण्या पावसाचे दिवस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहतो की त्या कामाला सुद्धा त्या आमच्या संभाजीनगर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये इतके काही रस्ते बदलून ठेवलेले की अक्षरशः लोक त्या ठिकाणी गाडीवरून पडून राहिलेले आहेत. आज आमच्या कृष्णनगरच्या परिसरामध्ये एक मस्के म्हणून राहतात. त्यांचा मुलगा त्या गाडीवरून पडला आणि जवळपास त्याला 18 ते 19 टाचे त्या ठिकाणी पडलेले आहेत. अशी परिस्थिती लोकांची त्या ठिकाणी झालेली आहे. आमचं तर एवढं म्हणणं आहे की तुम्ही पाईपलाईन टाका आणि पाईपलाईन टाकल्याबरोबर तुरंत रस्ता करून देण्याचं काम हे नगरपालिकेचं आहे, त्या ठेकेदाराचं आहे. आपण एखादा रस्ता कधी खोदला तर आपल्याकडून किती दंड वसूल करते ही नगरपालिका आपण त्याचा विचार केलेला आहे. आज या ठेकेदाराने इतकं काही रस्ते मधातून असतील कुठं असतील कसे तरी रस्ते खोदले. नियमानुसार पाईपलाईन सुद्धा टाकून नाही राहिले. नुसते एखाद्या आपण कचरा कसं फेकतो त्या पद्धतीने ती लोटण्याची ती योजना त्या ठिकाणी राबवत आहे. याच्यामुळे या नगरपालिकेचं तर कोणाच्या त्या योजनेकडे बिलकुल लक्ष नाहीये. आमची एक महत्वाचीच मागणी आहे की अगदी रस्ता हा तुरंत गोल्डला रस्ता हा तुरंत करून देण्यात यावा. अन्यथा याच्यापेक्षाही गंभीर आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे. कारण की आपल्याला महत्वाचा विषय एवढे चांगले रस्ते तुम्ही फोडता आणि मग तुम्ही तेच राहू देता. मग त्याच्यावर मग पुन्हा योजना असा पुन्हा त्याच्यावर टेंडर काढा आणि पैसे वसूल करा असा हा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला तर आम्ही तो होऊ देणार नाही. आणि तो रस्ता तुम्ही या लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणावर सुरू करावा अशी तुम्हाला एक या नियोजनाच्या माध्यमातून आम्ही एक इशारा सुद्धा देतो. हे कधी कदाचित नाही झालं तर या नगरपालिकेला आम्ही काम करू देणार नाही असं या ठिकाणी निश्चित सांगतोय. दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या संभाजीनगरमध्ये रुंदीकरणाचा जो रस्ता वाढवण्याचं काम या नगरपालिकेला केलेलं आहे. आज या नगरपालिकेने तो रस्ता वाढवायची गरज नाही पण वाढून राहिले ठीक आहे. आज काही जण नगरपालिका सांगते की तो रस्ता आम्ही रद्द केलेला आहे. मग रद्द केलेला असेल तर त्या लोकांच्या रस्त्याचं बांधकाम परवानगी तुम्ही द्यावं अशी तुम्हाला सुद्धा आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या रस्त्याची त्या संभाजीनगरमध्ये आम्हाला गरज नाहीये. आज हे म्हणजे इतके कठीण प्रश्न या ठिकाणी आलेले. साधारण आम्ही मुद्दे या ठिकाणी टाकलेले, छोटे मुद्दे या ठिकाणी टाकलेले. आता आपल्या नगरपालिकेची एक बैठक आराशी म्हणून असते. चिखली शहराची मोठी आराशी म्हणून आपल्या चिखली शहराला वसुली म्हणून केल्या जात असते. आराशीची बैठक आपल्या मायबावल्या किंवा कोणीही तरी त्या ठिकाणी आंब्याचे टोपले घेऊन येतात आणि त्या ठिकाणची वसुली करण्याचं नगरपालिकेचं काम असतं. तर यांनी गुपचूप मध्ये ती आराशी त्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याला देण्यात आली. आज तो स्वतः बाहेर सांगतो की मी 28 लाखाचा ठेका घेतला आणि नगरपालिकेत पाहतो ते 18 लाख रुपये जमा आहेत. म्हणजे 10 लाख रुपये कोणाच्या खिशात गेले याची सुद्धा आपण ती माहिती त्या ठिकाणी विचारणार आहे. आज तो मूर्खासारखा जो ठेकेदार आहे तो आपल्या मायबावल्याकडून बाजारामध्ये बसलेल्या मायबावल्याकडून अशा पद्धतीने पैसे मागतो की त्याच्या बापाचे काही अधिकार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो मागतोय. म्हणून आपल्याला हे रोखण्याचं काम या ठिकाणी करायचंय. एवढा या ठिकाणी जो भ्रष्टाचार आणि या नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे याला जागी करण्यासाठी हे जपणे आंदोलन या ठिकाणी ठेवलेले आहे. आता वरून पाण्या पावसाचे दिवस आहे तरी आज या ठिकाणी शहरातून जे काही आमचे शिवसेनेचे पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. मी सगळ्यांचा आभार व्यक्त या ठिकाणी करतो आणि याचा पाठपुरावा आम्ही सतत करत राहू याचं निश्चित तुम्हाला या ठिकाणी सांगतो. छोट्या मोठ्या ज्या काही लाईटच्या गोष्टी आहेत पाण्याच्या गोष्टी आहेत याच्या तुमच्या काही तक्रारी असल्या तर आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचा. आम्ही निश्चित या नगरपालिकेला वाचवून आता तर निश्चित कपडे वाजवले याच्यानंतर या नगरपालिकेला वाजवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू एवढं या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो.
साहेब, चिखलीचे शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय श्रीराम धुळे यांच्या नेतृत्वामध्ये आज साधं टपरे बचाव आंदोलन घेऊन तुम्हाला आम्ही रीतसर निवेदन दिले या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते निवेदन घेण्यासाठी तुम्ही पडत्या पावसात बाहेर आल्याबद्दल तुमचे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पहिले आभार व्यक्त करणे. मुख्य मुद्दा असा आहे की ज्या शहरामध्ये आम्ही आलो त्याचा मुख्य मुद्दा असा आहे की शहरात ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यात स्वच्छता जी शहरामध्ये व्हायला पाहिजे. प्रत्येक नाली भरलेली आहे, नालीच्या बाहेर कचरा पडलेलं आहे. शहरातले सर्व सोशल मीडियावाले व सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवलेले स्वच्छतेचा मोजवारा त्या ठिकाणी झालेला आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये पद्धत अशीच आहे की जर जनावरांचा हौद जर आम्ही भरला तर तो किमान 5व्या दिवशी मोकळा करतो, त्याला 5व्या दिवशी चांगलं स्वच्छ पाणी देतो. या शहरामध्ये गोरगरीब लोक आहेत. गोरगरीब लोक असताना त्याला 15व्या ते 18व्या दिवशी पाणी मिळतं. 18व्या दिवशी पाणी मिळाल्यानंतर त्याला स्वच्छ पाणी किती पद्धतीने तुमचं प्रशासन देतं ही खऱ्या अर्थानं आमचा तुम्हाला प्रश्न आहे. पाणी देत असताना आम्ही पाहिलं तुमच्या नगरपालिकेनं विकास करत असताना तुम्हाला रस्ते करायचे होते. त्याच्या अगोदर तुम्ही पाईपलाईन खोदायला पाहिजे होत्या. पाईपलाईन खोदल्या, नवीन रस्ते तोडून टाकले. नवीन रस्ते तोडल्यानंतर त्याची जी मधली पाईपलाईन केली. ठेकेदार कोणी असो, आम्ही महाजनची योजना करतो तालुक्यामध्ये. ज्या दिवशी पाईप टाकला, कनेक्शन दिलं, त्याच दुसऱ्या दिवशी ते पाईपाचा जे गड्डा असतो तो बुजला जातो. सर्वच लोकांना त्या ठिकाणी आता ते संबंधित लोकांना टाके पडलेलं आहे. काल तुम्ही पाहिलं की एवढा मोठा अपघात पुलाचा झाला. मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की गजाननगर मध्ये एक झाड तोडायचं एक निवेदन दिलेलं आहे तुम्हाला. 1 महिना झाला ते झाड तोडण्यासाठी. जर सामान्य लोकांच्या घरावर ते झाड पडलं तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे? संभाजीनगर भागाचा रस्ता मंजूर आहे, इथं रस्ता करा. किंवा ज्या लोकांचे अधिकृत असेसमेंट आहे ज्याचं अटकेल परवानगी द्यायलाच काय हरकत आहे? परवानगी का थांबवतो तुमचं नगरपालिका? परवानगी थांबवायला गेली नाही पाहिजे, हा मुख्य मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरच आहेत पण शहरात पार्किंग कुठे? तुमचा पोलीस प्रशासनाचा काही आहे का संबंध? आम्हाला तुम्ही बसताना तहसीलदार साहेब, ठाणेदार साहेब तुम्ही बसताना दिसता. नगरपालिकेचे ओपन स्पेस असतील का तुमच्या मुख्य रस्त्यावर पार्किंग असेल, स्टेट बँकेजवळ पार्किंग असेल, महालक्ष्मी किराणाजवळ पार्किंगची व्यवस्था कुठे तुमच्या शहराची? स्वच्छतागृह आज जर बाजारला लेडीज जर आली, सकाळी 10 वाजता ती बाजारात उतरली तर तिला आज आमचे जिल्हा प्रमुख गावावर आले, त्यांना जर एखाद्या शौचालयाच्या याच्यात स्वच्छतागृहात जायचं, कोणतं स्वच्छतागृह तुमचं स्वच्छ आहे? कुठं चालू आहे? एक त्या रेणुका स्पेअर पार्ट जवळचं सोडलं आणि बस स्टँडवर सोडलं, एक काही तुमचं चालू नाही. अशा पद्धतीचं काम बिल दर महिन्याला निघतं. दर महिन्याला आता तुम्ही आठवडी बाजारातलं माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जी काही हाराशी करायला पाहिजे होती, ज्या लोकांचे 5 रुपये पावती होती का देणगी होती तर ती 20 रुपये झाली, तर तुम्ही त्याची जाहीर हे काऊन नाही, हाराशी काऊन नाही केली? आठल्यात कशी हाराशी पेपरमध्ये जाहिरात नाही, पेपरमध्ये एका रुपयाचे 4 रुपये घेतं. 1 मिनिट, 1 रुपयाचे 4 रुपये घेतं तर तुम्ही त्याची जाहिरात करा ना. अशा पद्धतीची कोणत्याच पेपरमध्ये अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं, त्याची जाहिरात तुम्ही करायला त्या ठिकाणी पाहिजे होती. अशा पद्धतीच्या अनेक समस्या आहेत, शहराच्या अनेक समस्या आहेत. कचरा कुंड्या नाही, संभाजीनगरमध्ये कचरा कुंड्या नाही, शहराची खंबा पण सुद्धा नाही. बोलून राहिल्या का नाही, या ठिकाणी माझ्या घरचे माझी पत्नी आहे आणि माझ्या घराजवळ अजून गाडी आलेली नाहीये. मग तुमच्या जो गाडीवाला खराब पाणी येतं, काय सांगून फायदा आहे? पाणी प्यावं नाही वाटत. लाईटचे लागत नाहीये. ठेकेदार बोलतोय, बोलवा एक अधिकारी त्याला वाटते रे, घंटा गाडी असतात मग काय फायदा वाटते रे.
अजून जेव्हापासून सुरू केली त्या घंटागाडीवाल्यांना सांगा की आमच्या दाराच्या आमच्या दोन्ही गल्ल्यामध्ये आला का विचारा. हे याच्यात ते कोणी भाड्यानं आणलेले सगळे हे लोक थांबा जरा साहेब, आता निवेदनावर 2 शब्द बोलतात. थांबा. आपल्याला थोडे कोणीच मनात बोलू नका. साहेब आम्हाला एक म्हणणं आहे की 12 महिन्याचे 24 लाख उरायले. तुम्ही 18 लाखाचा लावला करता तुम्ही 18 लाख दिलेले. त्याला परवा माझ्या समोर परवा दिलेले. 1 मिनिट मला ऐका. आपण म्हणतात की 28 आपण नगरपालिकेकडनं सगळी कागदपत्र मागवू शकतो. आम्ही तुम्हाला 18 कितीला मंजूर झाले आता बाहेर कोण काय म्हणतं त्याचा विषय. शेवटी कागद खराब होतो. कागदावरती जे असेल सत्य असतं. मग आम्हाला तेच म्हणणं बोलत असेल का नाही, तर आमचं हेच म्हणणं आहे की ज्या लोकांना 5 रुपये चालू होते, एखादा आंब्याचं टोपलं घेऊन बाई येत असेल खेड्यावरून आणि तिच्याकडून ते 5 रुपये घेत होते, ते 5 रुपये त्यांनी घ्यावं. तुम्हाला काही सांगावं. आम्ही जवळजवळ 2 महिन्यापूर्वी 5 रुपयाची जी वाढ केली आहे. 10 कोणाचे 5 होते, 10 होते, कोणाचे 15 होते. आपण त्याची 20 रुपये वाढ केली होती. ती आपण 2-3 महिन्यापूर्वी नगरपालिका ज्यावेळेस करत होती, आज 3 महिन्यानंतर हा विषय घेतला. 3 महिन्यानंतर हा विषय आम्ही 2 महिने त्याच्यावरती वसुली केली. 2 महिन्यानंतर तेव्हा कोणीच हा विषय उचलला नाही. 2 महिने कळायला पुष्ट झाले ना. पण साहेब वसुली होते. तुम्हाला तुमच्या समोर मान्य करतो नगरपालिकेने त्यात वाढ केलेली मान्य आहे आपल्याला. काय माहिती का किती स्क्वेअर फुटलं काय असतं तसं बी रेट कार्ड असतात माहिती का. तुमचे आहे का रेट कार्ड? कुठे रेट कार्ड ठरलेलं काय साहेब? कुठे पावत्या बी देतील रेट कार्ड काहीच नाही माहिती का. कुठं दाखवतात अहो साहेब तुमचा ठेकेदारांना पावत्या द्यायला पाहिजे. कुठे देतं पावते देते का पावते? आतापर्यंत इतिहास आहे साहेबा. साहेब नगर परिषदला पावती पुस्तक छापून त्यांना द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण तुम्ही जर त्यांचा ठेकेदार बोलून घेतो. असं म्हणणं आहे पहिल्या ज्या पद्धतीने वसुली होती 5 रुपये, ज्याची 5 होती त्याची 5 ठेवा, ज्याची 10 होती ही जी डबल न वाढवली ही रद्द करा. दुसरी गोष्ट स्वच्छतेचं काय तुमचं? स्वच्छतेचं काऊन ढिगार पडलेली सगळ्याला? साहेब तो भूषणला बोलवा ना तुम्ही. बायामध्ये घंटागाडी येत नाही, घंटागाडीवाला बोलवा. आमच्या घरी खेड्यापाड्यातले जे भाजीपाला विकायला आणतात त्यांना लग्नीला जायला का सुद्धा कुठं काही व्यवस्था नाही. जी वसुली मिळते ही जर समजा त्या भाजीपाला जर विक्री जर झाली संध्याकाळी तर तुम्ही ती स्वच्छ करा पाहिजे रोड. याच्यासाठी तुम्हाला मिळते नगरपालिकेने बसासाठी नगरपालिकेच्या बापासाठी देते रोड. ज्यासाठी जे आम्ही समजा त्याचे जो उपयोग ज्या गोष्टी त्याच्यावर राहतो तिथे त्या भाजीपाला विकलो त्या जे खराब झाल्यानंतर ते स्वच्छ करण्याचे काम जबाबदारी. पार्किंगचं आहे तुमच्याकडे? पार्किंगचं काय ओपन स्पेस विकून टाकलेले आहे नगरपालिकेचे. मार्केट विकत घ्यावं लागणार सध्या बरोबर. या विकलेले आहेत ओपन स्पेस. त्याच्यामुळे काही विषय नाही राहिलेला. तो पहिले विकून टाकला मोठ्या मोठ्या लोकांनी आपली चालू भाजीपाला घेऊन लोक जवळजवळ आपली 903 घरकुला प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे आणि जवळजवळ 250च्या आसपास रमाई आवास योजना आपली चालू आहे. त्यातली बरीच घरकुला पूर्ण झाली. लोकांची हप्ता पण आपण
काही तक्रार असतील तर मला सांगा. तक्रारी म्हणजे आता तुमच्याकडे अधिकृत कोणी अधिकाऱ्याचं नाव नाही देणार, पण कोणत्याच टेबलवर बगर पैसे घेतल्याचा हप्ता पुढे जात नाही. असं बिलकुल होत नाही. जर असं होत असेल तर मला तुम्ही व्यक्तिशः सांगा, पर्सनली सांगा, आपण संबंधित व्यक्तीशी मला तुम्ही आता सफाई कर्मचाऱ्याला ऑर्डर देण्यासाठी 1,20,000 रुपये घेतले. असं जर घेतलं असेल तर तुम्हाला आम्ही शिवसेनेच्या वतीने आमच्या ज्या मागण्या आहेत याचं निवेदन तुम्हाला दिलेलं आहे. हे जर निवेदनावर तुमच्या उद्यापासून प्रक्रिया सुरू झाली नाही तर हे गाव बंद करण्याची भूमिका आमची आहे. एवढं तुम्हाला शहर प्रमुखाच्या नेतृत्वात आम्ही सांगतो. हे चिखली शहर बंद राहणार. आणि आम्हाला रेट घेणार तरी आम्हाला सांगा तुम्ही. लाईटिंग तुम्ही लावून ठेवलेली मध्ये लाईट येतच नाही ना. रात्री मी जाते तिथे मला साप एक दिवस साप चावून गाडीवर जेवढी हद्दवाढी लाईट लावा. सहकार्य आहे तुमचं, पण सहकार्य वाढवा बरं. आणि पूर्ण काय नियंत्रण पाहिजे. पुढे काही समस्या तुम्ही या शहराचे कुटुंब प्रमुख आहे की त्यांना करा. हे निवेदनाच्या मागण्या आमच्या आहे. याच्यावर आम्हाला 2 दिवसात श्रीराम भाऊ पदाधिकाऱ्याला बोलवा. त्यांचं समाधान सांगावं सारा शब्द बोला. घंटागाडी घरोघरी घंटागाडी आली पाहिजे. आपल्या घंटागाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चिखली नगरपालिकेचे आपण मुख्याधिकारी आहात, कर्तव्यदक्ष आहात, काय सांगणार या निवेदनावर जनतेला 2 शब्द? आताच जे निवेदन आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनानुसार बऱ्याच काही त्यांच्या मागण्या आहेत. स्वच्छता असेल, पाणीपुरवठा असेल किंवा इतरही काही त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या प्रत्येक मागणीवरती नगरपालिका सिरियसली त्या मागणीचा कॉग्निझन्स घेऊन त्याच्यावरती वर्क करेल आणि त्याचा रिझल्ट आणि त्यांना लेखी कळवण्यात येईल. चिखली शहरामध्ये नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे. असंख्य त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो असं जनतेतून चर्चा आहे. आणि अशी चर्चा आहे की जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन जी आता सध्याची आहे ती चांगल्या धातूची पाईपलाईन आहे, सुव्यवस्थित आहे. ती पाईपलाईन जर खोदली नाही आपण आणि जर टाक्या ह्या ज्या लागतील आपल्याला 3 वॉलच्या साठी त्या टाक्या जर आपण चांगल्या स्थितीनं तयार केल्या तर हे रस्ते खोदण्याचं काम आपल्याला पडणार नाही अशी जनतेमध्ये चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगणार आपल्या या योजनेबद्दल साहेब? नवीन योजनेमध्ये आता साधारणतः जवळजवळ 25-30 वर्षानंतर आपल्या शहरामध्ये नवीन योजना येत आहे. जुनी योजनेमध्ये आपला जो पाण्याचा जो इंटेक फ्लो होता तो आपला कमी होता. नवीन योजनेमध्ये आपला पाणी जो इंटेक असणार आहे तो आपला शहराच्या वाढीव लोकसंख्येच्या हिशोबाने आणि शहराला प्रतिदिवस 135 लिटर्स प्रति व्यक्ती प्रतिदिवस पाणी भेटेल अशा स्वरूपाने ही नवीन योजना आपण तयार केलेली आहे. त्यामुळे त्या योजनेमध्ये शहराची जी वाढ झालेली आहे त्या हिशोबाने जवळजवळ 175 किलोमीटरचे आपलं वितरण व्यवस्था आपण या योजनेमध्ये घेतलेली आहे. आणि ज्या आपण जे म्हटलात की जुन्या पाईपलाईन यूज करता येतील का, तर बरीच आता जुने पाईप जे आहेत बरेच PVC पाईप आहेत. त्यामुळे त्याची जी पण त्या आपला जो नवीन जो आपण HDP चांगले आहेत त्या ठिकाणी चांगले असेल तर आपण त्याचा नक्कीच विचार करू शकतो. जिथं आपल्याला खोदताना अडचणी येतील त्याचा आपण विचार करू शकतो. कारण की शेवटी नागरिकांचा आपण चर्चा करून तो निर्णय आपण घेऊ शकतो. पण आम्ही मंजूर करताना प्रत्येक ठिकाणी नवीन पाईप जवळजवळ 175 किलोमीटरचे मंजूर केलेले आहेत. आणि आता काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी तक्रारी येत आहेत की रस्ता पण त्याचा रोड रिस्टोरेशनचा गाड्या जाताना 2 व्हीलर असतील, मुलं असतील, वृद्ध असतील यांना त्रास व्हायला लागल्याच आहे. तात्काळ त्याच्यावर जसं श्रीराम भाऊ आता बोलले की रस्ता झाला, भाषणामध्ये बोलले की रस्ता झाल्यानंतर नंदूभाऊ बोलले की तो रस्ता खोदला की तर 1-2 दिवसामध्ये त्याच्यावर बुजवण्याची प्रक्रिया होते. हे आपण लेट होत नाहीत का साहेब चिखली नगरपालिका? त्याच्यामध्ये आमचं रस्ता दुरुस्तीचाही त्यामध्ये त्या एकूण कामामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. रस्ता दुरुस्तही होईल. फक्त कधी कधी काय होतं की त्याची टेस्टिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला दुरुस्त करणं योग्य होणार नाही. त्या दिवशी आपलं ज्या दिवशी आपण चांगल्या प्रकारचे ते डागडुजीचं काम त्याचं आपण घेतलेलंच आहे ते पण होईल त्यामध्ये. फक्त बऱ्याच वेळेस काय होतं आपली टेस्टिंग त्या वेळेत होत नाही म्हणून आपल्याला ते काम करताना जे डागडुजी आपण ढकलतो. साहेब आता जे कराच्या बाबतीमध्ये बोलले श्रीराम भाऊ त्या बाबतीत काय सांगणार?
आम्ही आपलं बॉम्बे मार्केट आहे त्यामध्ये जी त्यांनी म्हटलं की काही ठिकाणी पूर्वी 5-10 रुपये जो कर होता आपण तो 20 केला, पण साधारणतः 20 वर्षांत ती वाढ झालेली आहे. पण जर आपल्या निवेदनाच्या माध्यमातून आपण जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू आणि जर शक्य असेल तर त्यात काहीतरी आपण कमी करण्याचा प्रयत्न करू. साहेब, आता ज्या नाल्या आपण कचरा आता येताना आम्ही ज्यावेळेस यांचा मोर्चा येत होता त्यावेळेस यांनी आम्हाला दाखवलं की बघा हा कचरा आहे रस्त्यावर. आता पावसाळा आहे, नुकताच पाणी आला, भर पाण्यामध्ये आपण कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निवेदन स्वीकारलं मोठ्या आनंदामध्ये आणि जनतेच्या समस्या निवडण्यासाठी तुम्ही इथं बसला. तर ती तात्काळच्या ठिकाणी जर उचलना केली तर जनतेला आपल्याबद्दल आनंद वाटेल साहेब. तात्काळ त्याची पण व्यवस्था करतो आणि स्वतःही काही ठिकाणी सहपाणी करून त्यात काय बदल अजून कसं चांगलं काम करता येईल ते आपण करूया त्या ठिकाणी. थँक्यू साहेब. साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे, साहेबांनी भूमिकाही स्पष्ट केली आपल्या समोर. आपलं मत काय येतं याच्यावर व्यक्त होणार जनतेसाठी? जनतेच्या हितासाठीच आम्ही हा दफडे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू केलेला होता. आमच्या काही मुख्य मागण्या होत्या त्या नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांना त्या आपण निवेदनात दिलेल्या आहे आणि त्याच्यावरती त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय. पण एक त्यांचं जे म्हणणं आहे किंवा जे रस्ते खोदले गेले तर ते टेस्टिंग झाल्यानंतर करू. पण माझं तरी याच्यावर मत आहे की ते 10 वर्ष टेस्टिंग होणार नाही तर मग ते रस्ते तसेच राहणार का. म्हणून आपण त्यांना सांगितलेलं आहे की हे तात्काळ रस्ते करण्यात यावे अशी सुद्धा आपली त्यांच्याकडे मागणी केली. आपण समाधानी आहात का? निवेदन दिल्यानंतर मुख्याधिकारी साहेब आपल्यासोबत संवाद केला नाही, आपल्याला वेळ दिला, त्यावर आपले काही मुद्दे जे होते ते ऐकून घेतले आणि त्याच्यावर त्यांनी निराकरण सुद्धा सांगितलं, त्यावर आपण समाधानी आहात का एक चिखलीकर म्हणून? नाही, त्यांचं तर कर्तव्यच आहे, ते मुख्य अधिकारी नगरपालिकेचे आहे, त्यांचं समाधान आमचं समाधान तर झालंच नाही. त्यांनी जे काही प्रश्न सावर केलेले आहे त्याच्यावर बिलकुल आमचं समाधान झालेलं नाहीये. मग येत्या कालावधीमध्ये जर दिलेले मुद्दे जर निकाली लागले नाही तर पुढील भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय राहील? हे याच्या अगोदरही सुद्धा शिवसेनेचे काही आक्रमक भूमिका असतात ते या नगरपालिकेला माहिती आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आक्रमक भूमिका घेऊन ते आम्ही काम करण्याचे निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. जो आरोप या ठिकाणी सक्तीचा या ठिकाणी आपण जो लावलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगता? कराचं तर यांनी मनमानी सारखाच कारभार लावलेला आहे. आपण सामान्य बँकेतून सुद्धा कर्ज घेतो तर ते काही 14-12% असतं, तर यांचं जे व्याजदर आहे हे 24% आहे की 2 महिन्यात तुम्ही लेट झाले असाइनमेंटचे पैसे भरायला तर त्याच्यावर 24% आकारणी हे सुद्धा करतात. अशा पद्धतीचं यांचं याच धोरण लावलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या गल्लीमध्ये आपण जेथे राहतात त्या ठिकाणी या ठिकाणी घंटा गाडी या ठिकाणी येत नाही आणि लाईटची व्यवस्था नाही असं सुद्धा या ठिकाणी नाही मला सौभाग्य वतीने या ठिकाणी केलेलं. हा, मला हे सांगायचं आहे की माझं ज्या ठिकाणी गल्ल्या आहेत 2-3 गल्ल्या आमच्या, त्या गल्ल्यामध्ये घंटा गाडी सुरू झाल्यापासून आतापर्यंत आलेली नाहीये, एवढं या ठिकाणी सांगतो. फक्त लोकांना गुरमळीत ठेवायचं आणि लोकांना चिवत्या बनवून दिवस काढायचे अशा पद्धतीचं काम सुरू आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की दिशाभूल करताय? हा, दिशाभूल करताय. आरोग्याच्या संदर्भामध्ये काय मत येत आहे? नाही, आरोग्यामध्ये फार नगरपालिका आपली बोगस झालेली आहे. आरोग्याकडे बिलकुल नगरपालिकेचं लक्ष नाहीये. जे ठेकेदार आहे तिथं नुसते पैसे खाण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याच्या आमच्या कलेक्टर साहेबांकडे आम्ही लेखी तक्रार सुद्धा आमच्या युवा सेनेच्या शहर अध्यक्षांना केलेली आहे आणि आम्ही त्याच्यावर निश्चित काहीतरी आंदोलन करण्याचं चालू आपण या ठिकाणी गाव बंद सुद्धा या ठिकाणी करण्याचा इशारा सुद्धा हो, लोकांच्या ज्या सुविधा आहेत त्या नाही मिळाल्या तर आम्हाला तेही पाऊल उचलावं लागेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही भूमिका घेतली होती का? नाही, हे आम्हीच्या भूमिका घेणारे लोक आहेत. हे उद्धव साहेब ठाकरे साहेबांचे जे सैनिक असतात हे हमेशा भूमिका घेणारे असतात. हे रस्त्यावरले आम्हाला आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की 80% हे समाजकारण करायचंय, 20% राजकारण आहे. आमचं राजकारणाशी दूरचे दूर संबंध आहे, पण समाजकार्यासाठी 80% आम्ही हे करत राहतो.